श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। पावसाची हजेरी आहे। पावसाच्या हजेरीतही आंदोलन पूर्णपणे रास्ता रोकोचं आंदोलन कुठेही थांबलेलं नाही। या रास्ता रोकोला वरुण राजाचीही कृपा झाली आणि गाड्यांची रांगाही भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत। इथं जो आळेफाटा पोलीस निरीक्षक जे आहेत विश्वासराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचाही बंदोबस्त चोख आहे। आपण पाहू शकता का भर पावसातही आंदोलन चांगल्या पद्धतीने चक्काजाम, आंदोलनाला कुठेही अडथळा नाही। आपण पाहतोय आंदोलनाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे। यात महिलांनी एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन हाताळायचं काम सुरू आहे। तुमच्या सर्वांच्या समोर हे ज्येष्ठ बाबा या ठिकाणी आहेत। बाबा कोणी साधे सुद्धा नाही आहेत। बाबा माजी सैनिक आहेत आणि त्यांचं नाव सन्माननीय श्री माजी सैनिक शिवाजी मारुती कुराडे आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत। टाळ्या का वाजवायच्या? एकंदरीत पाहिलं तर आता अलीकडच्या काळात हा पाऊस अतिक्रमण हटवल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला। इथं आंदोलन करताना खूप अडचणी येतात। इथं आंदोलन करताना पूर्ण रस्ता बंद होत नाही आणि आंदोलन करताना जर रस्ता बंद करायचा असेल तर पूर्णपणे ह्या रस्त्यावर आता जर पाहिलं तर हजारो नागरिक एक स्वयंस्फूर्तीने ह्या आंदोलनात सहभागी झालेत। पोलिसांचा बंदोबस्तही चोख आहे। आज आळेफाटा चौकात जर पाहिलं तर प्रत्येकाची मनोभावना आहे का ही रेल्वे झाली पाहिजे। इथं जर महिलांचा जर पाहिलं तर महिलांनी एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले का जेणेकरून इथून कोणतीही गाडी गेली नाही पाहिजे। त्या महिलेची जर प्रतिक्रिया पाहिली किंवा त्या तरुणीची प्रतिक्रिया एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालेली का ह्या आंदोलनात तिचं म्हणणं तिने मांडलं का जर ही रेल्वे झाली तर आमच्या गावचा उत्कृष्ट होईल, आमची भावी पिढी सुधरेल, अन्यथा आम्हाला भावी पिढी माफ करणार नाही, अशी त्या तरुणीची प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळालेली आहे। यातून एका दुसऱ्या महिलेने प्रशासनाला एक किंवा पदाधिकाऱ्यांना या विद्यमान सरकारला एक इशाराही दिलेला आहे का जो इशारा आपल्याला वेगळ्या पद्धतीने आहे का ही जर रेल्वे तुम्ही अडवली किंवा ही रेल्वे होऊन दिली नाही तर आम्ही कोणतंही एक आंदोलन आज जे शांततेच्या मार्गाने आहे यात वेगळ्या पद्धतीने क्रांती केल्याशिवाय राहणार नाही। हीच भूमिका ह्या महिलांची आणि ह्या आंदोलकांची दिसून आलेली आहे। रस्ता रोको जरी असला तरी अति तात्काळ सेवा आहेत त्या सेवा आपण कुठले खंडित करणार नाही। हा रेल्वे प्रकल्प आहे, हा रेल्वे प्रकल्प आपले हा प्रकल्प जोपर्यंत होणार नाही तो प्रकल्प ॲम्ब्युलन्स येत आहे। ॲम्ब्युलन्सला मार्ग मात्र मोकळा केला, कुठेही सेवा ज्याच वेळेला थांबल, ज्या वेळेला या रेल्वेचं काम चालू होईल त्यावेळेला हा संघर्ष थांबला जाईल। आणि आज आळेफाटा रस्त्यावर म्हणजे आळेफाटा चौकात चक्काजाम आंदोलन होतं। या आंदोलनाच्या बाबतीत कसं होतं नियोजन तुमचं? आळेफाटा चौकातील इथं चक्काजाम आंदोलन केलं होतं। सदर आंदोलनाकरता माननीय जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आपले विद्यमान आमदार शरददादासुद्धा आलेले होते, तसेच विविध पदाधिकारीसुद्धा आलेले होते। योग्य तो बंदोबस्त, आळेफाटा चौक हा महत्त्वाची जागा असल्यामुळे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता। हे आंदोलन सकाळी 10:30 वाजता सुरू होऊन 11:40 शांततेत पार पडलेलं आहे आणि आळेफाटा चौक हा रहदारीसाठी एकदम खुला करण्यात आलेला आहे। सध्या आळेफाटा चौकात कोणतंही ट्रॅफिक नाही।